ज्या 4 जूनला मी माझ्या बाबांचा या हाताने अंतिम संस्कार केला त्याच 4 जूनला हा निकाल आहे. अमळनेर येथे चिलटे येईल का तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यासमोर? माझ्या एकटीचे चेहरे वाटलं मला आधी. हा चिलट जास्त झालेत का? अमळनेर येथे आयोजित या सभेला आताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या सगळ्यांचे लाडके नेते, ज्यांना प्रत्येक गावात किमान 100-500 लोक नावाने माहीत असतील, ते आदरणीय सुरेश अण्णा धस, मंचावर उपस्थित माऊली जरांगे, आमच्याकडे पण जरांगे म्हटले, हा जरा चांगलं हो ना. बरंच मला वाटलंच जरा तुमचे भाषण लावले त्यांचेच वाटतील बरं का. तर आमच्याकडचे जिल्हा परिषदचे सदस्य जरांगे पाटील आणि भाऊसाहेब बोवर, आमचे आदरणीय ज्येष्ठ गोगो मिसाळ सर, मी पाहिलंच नाही गॉगलमुळे, मंचावर उपस्थित उद्धवराव पवार, माजी सरपंच गोविंदराव गाडे, महेंद्र गर्जे, सुधीर भुमरे, भागवतराव येवले, सतीश मिसाळ, कैलाश पवार, शेष नारायण खरमाटे, शिवाजी भोवर, संदेश सानप, सुभाष गोळवे, महावीर पवार, रमेश वारे, अशोक जेधे, बाळू गुले, आमचे भाऊसाहेब. एवढं जंगी कार्यक्रम घेतला आमचा त्या दिवशी रात्री. आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि या अच्छा अजून नाव आहेत का? अरे बापरे, ज्ञानेश्वर लांबरूड, महेश खेंगरे, सरपंच लांबटवाडीचे ज्ञानेश्वर लांबरूड, महेश खेंगरे सरपंच खोतन, राजेंद्र इथापे पांढरवाडीचे सरपंच, निलेश मोरे पिंपळवंडीचे सरपंच, रवींद्र केकान मुगावचे सरपंच, जालिंदर सांगळे चिंचोली, तात्यासाहेब लाड चिखली आणि दिलीप भराडे सरपंच सुपा. चला, म्हणजे एवढे सरपंच आलेले आहेत इथे. या सगळ्या सरपंचाच्या वाड्या मी जोडलेल्या आहेत. नाव घेतलं ना मी? मगच घेतलं, शिवाजीराव पवार. या आता येते मुद्द्यावर माझ्या भाषणाच्या. मी आपल्याला या लोकसभेची उमेदवार म्हणून आपल्या समोर नम्र विनंती करायला आलेली आहे की आपण सर्वांनी येणाऱ्या 13 तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावं. मला का विजयी करावं हे प्रश्न तुम्हाला पडत नसतील इतका आत्मविश्वास मला आतापर्यंत झालेला आहे. आता सुरेशांनी भाषण केलं आणि सांगितलं की एवढे कामं माझ्या काळात झालेले आहेत, त्यामुळे माझा तुमच्यावर हक्क आहे की तुम्ही मला हे मतदान करा. असे काही गावं होते ज्यांची लोकसंख्या 200-250 अशी संख्या असताना देखील आपण नियमांना थोडंसं वाकवून त्या लोकांपर्यंत रस्ता पोहोचवलेला आहे. त्या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही विचारलं नाही की या गावामध्ये आम्हाला किती मतं पडले, पण केवळ सुरेश अण्णांनी आम्हाला यादी दिली आणि ती यादी जशाला तशी आम्ही मंजूर केली. मी ग्रामीण विकास मंत्री असताना मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त नव्या योजना अण्णा जर कोणी काढल्या असतील आणि त्या यशस्वी झाल्या असतील आणि दुसऱ्या राज्यांनी त्यांना कॉपी केलं असेल तर तुमच्या बीडच्या लेकीचं नाव नंबर 1 ला येईल. तसं माझं मतपेटीवर पण नाव नंबर 1 लाच आहे. मुंडे साहेबांची पण मी नंबर 1 चीच मुलगी आहे आणि नंबर 1 चं काम मी पालकमंत्री म्हणून देखील केलेलं आहे. मग मी जेवढ्या योजना केल्या, जलयुक्त शिवार सारखी योजना केली, टँकर मुक्त जिल्हा केला, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली, प्रत्येक खेड्याला आपण मुख्य रस्त्याशी जोडलं. आता आपण ज्या रस्त्यावर आहोत तो रस्ता सुद्धा 20 वर्षापूर्वी मुंडे साहेबांनी केला होता, जो रस्ता आता 20 वर्षानंतर आमच्या काळात झालेला आहे. अमळनेर, कोलन, गांधनवाडी, पांढरवाडी, पिंपळवंडी या सगळ्यांना आपण रस्ते देण्याचं काम केलं. आणखी वाड्या, आणखी रस्ते आपण याच्यामध्ये दिलेत. एकेका वर्षी मी अक्षरशः 200, 125, 150 कोटीचे रस्ते एकेका मतदारसंघामध्ये देत होते. शेवटच्या वर्षी 400 कोटी रुपये मी मंजूर केलेत आणि त्याचे अजूनही नारळ लोक फोडायलेत. माझी टर्म आली दुसरी तरी पण त्याचे काम चालू आहे. आपण असा आराखडा केला होता,
त्या आराखड्यामध्ये आमदारांना तालुक्याचं अध्यक्ष केलं होतं आणि त्या आमदारांनी शिफारस करायची होती आणि त्या शिफारसीला त्या आराखड्याच्या बाहेर आम्ही घेऊन जात नव्हतो. त्याच्यामुळे अन्याय कोणी करू नये ह्याची सुद्धा काळजी मी घेतली होती. नाही तर प्रत्येक जण आपल्याला पाहिजे ते रस्ते देईल आणि सामान्य माणसाला त्रास होईल. आणि आष्टी मतदारसंघाचे डबल लाड झाले. अजय आता दोंडे साहेबांचे प्रतिनिधी म्हणून आहेत मंचावर, पण आष्टी मतदारसंघाचे डबल लाड झाले. कारण आपले 3 जिल्ह्याचे आमदार म्हणून सुरेश अण्णाही होते आणि दोंडे साहेब तेव्हा हे आमदार होते. त्यामुळे आष्टी जिल्ह्याला 2 कोटे असायचे, एक दोंडे साहेबांचा आणि एक दस साहेबांचा, असे 2 कोटा असायचे. मग उरलेला मुंडेंचा. आणि पुन्हा हे सगळे आहेच आहेत, पुन्हा सगळे किरण बांगर, विजू बोला सानप, दुनियाभरचे अनुरोध सानप. आप्पा तुम्ही आमच्याकडे जरी तेव्हा नव्हतात तरी आम्ही तुमचा पण रस्ता ठेवला नाही. मधुकर तात्या सगळे, महेंद्र तुम्ही नव्हतात तरी पण आम्ही लक्ष ठेवलं बरं का तुमच्यावर. म्हणजे आम्ही कुणालाच असा भेदभाव केला नाही. कारण या जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा आपण शपथ घेतो. जेव्हा राजकारणामध्ये एखादं पद आपल्याला मिळतं, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद, तेव्हा आपण शपथ घेतो की आपण कायद्याने वागू आणि कायद्याने विधीद्वारे स्थापित केले आहे अशा, असं वगैरे मोठी शब्द येते, मी देत नाही. तर अशी आपण शपथ घेत असतो आणि ती शपथ मी पूर्ण केली. 5 वर्ष मी ग्रामविकास मंत्री होते, पण कोणत्या सरपंचाला कधी त्रास दिला नाही. कधी कोणत्या सरपंचाला सस्पेंड करायच्या भानगडी केल्या नाही की हा आपला विरोधक आहे आपण त्याची बघू असं तसं मी कधी केलं नाही. आडवा आणि जिरवा मी केलं, पाणी आडवा आणि पाणी जिरवा मात्र मी केलं, पण या माणसाची आडवा आणि त्याची बघा आणि त्याची जिरा असं कधीच केलं नाही. आणि मला हे करायची गरजच पडत नाही. कार्यकर्तेच एवढं प्रेम करतात की बाकीच्या गोष्टी तेच करून घेतात, आपल्याला फार काही करायचं नसतं. आम्ही सगळेजण लोकांना सांभाळतो. माझी पद्धत थोडी वेगळी असेल, सुरेश अण्णाची थोडी वेगळी असेल, दोंडे साहेबांची थोडी वेगळी असेल, प्रत्येकाची वेगळी असेल, पण आम्ही सगळेजण आपापल्या माणसांना सांभाळतो, आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळतो. सर्व समाजाचे कार्यकर्ते. आमच्या मुंडे साहेबांचं वर्णन एका पत्रकारांनी एकदा केलं होतं मुंबईच्या. विठू माझा लेकुरवाळा असा शब्द जर कुणाला पाहिजे असेल तर कोणता लेकुरवाळा नेता असेल तर मुंडे साहेब आहेत. अक्षरशः गाडीमध्ये अंगाखांद्यावर लोक बसवून नेण्याची किमया त्यांच्यामध्ये आहे. आता लोकांना वाटतं ताई मुंडे साहेबांसारखं, आता मी स्त्री असल्यामुळे थोडे पत्ते असतील ना, मी पुढे बसते, सगळे मागे बसते, पण मला अजूनही लोक म्हणते ताई जरा पाठीवर झपाट राहणार ना, साहेब कशा आणायचे, ताई असं करा. मी इतकं लोक साहेबांवर प्रेम करतात. आता मला सुद्धा 22 वर्षाचा मुलगा आहे. हे लहान पोरं बघितले तर मला तर त्यांच्यात माझा मुलगा दिसतो बाबा. कोणतेही असो बरं का, माझ्या विरुद्ध घोषणा जरी दिल्या तरी मला त्यांची मायाच येते, मला त्यांचा काही राग येत नाही. कारण लहान मुलं आहेत ही, मला यांच्या भविष्याची चिंता आहे. मी लहान जेव्हा जाते ना कुठे तांड्यावर, वस्तीवर, वाड्यावर, लहान लेकरं फिरत असतात, पळत असतात, छोटे फाटके कपडे, नागडे असतात कधी छोटे छोटे लेकरं, ते बघून मला माया येते त्यांची. मला वाटतं आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय आपल्या जन्माचं सार्थक आहे? मी 10 बंगले बांधले, किती मन सोनं घेतलं, तर मी काय वर घेऊन जाणार नाही. माझे बाबा घेऊन गेले का काही वर? सगळे इथंच ठेवून गेले, पण त्यांनी त्यांचं नाव इथे ठेवून गेले आणि ते नाव ठेवण्यासाठी आपण काम करायचं असतं. एखाद्या माणसाने एवढा जिव्हाळा लावावा की त्याच्या नसण्यानंतर आपल्याला अनाथ वाटतो असं वाटावं, असं काम केलं पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं, एखादा माणूस पदावर असताना तर खूप येतात हो, जसे यायलेत ना आपल्या डोळ्यासमोर चिलतं, तसे पदाला चिकटणारी एक वेगळीच परिस्थिती असते, तसे लोक असतातच. पण पद नसताना आपली प्रतिष्ठा कायम ठेवणारे लोक, आपल्या जवळ राहणारे लोक महत्वाचे आहेत. 5 वर्ष मी कुठल्या पदावर नव्हते, तसं तर भाजपच्या संघटनेचं काम करत राहिले, पण माझे माणसं मला सोडून कुठंच गेले नाही. याचा मला एवढा अभिमान आहे, एवढा अभिमान आहे, माझ्याकडे त्याच्यासाठी शब्द नाही. प्रेम करणाऱ्या लोकांना, कार्यकर्त्यांना परिवारासारखं आपण मानतो, तेव्हाच एक नेता होत असतो. आज 25, 30 वर्ष सुरेश अण्णांसारखा माणूस काम करतोय. आमच्या जरांगे पाटील काम करतायत, आमचे भाऊसाहेब काम करतायत, दोंडे साहेब काम करतायत, आमचं सुधीर घुमरे काम करताय, आमचं किशोर काम करतोय. 25-30 वर्ष नाही बरं का, एवढा म्हातारा नाही सर, छोटा आहे अजून आहे. पण एवढे लोक तुम्ही आयुष्यभर काम करता. मग हे काम करत असताना, समाजाचं आपण बांधिलकी असताना, आपण राजकारणामध्ये त्यांच्या समोर जात असताना आपली सेवा हे एकमेव आपल्या आणि त्यांच्यामधला देवाणघेवाण असली पाहिजे. सुरेश अण्णांनी सांगितलं, ज्या रस्त्यांची जर आता किंमत मोजली तर किती करोड होईल हे सांगता येत नाही. सुरेश अण्णांनीच माझ्या घरी आले, मीच चहा पाजवला, शुगर कमी जास्त झाली तर जीव पण घातलं आणि ते रस्ते त्यांना दिले. मी काही त्याच्यात चहाची कोणाची मिंदी नाही.
माझ्या जिल्ह्यातले सगळे आमदार जाऊ द्या, राज्यातले आमदार नाव घेतात की पंकजाताई तुमच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि 25-15 आम्ही तरलो, आम्ही निवडणुकीमध्ये जिंकलो. पण बघा कशी खेळ असते ईश्वराचा. मीच हरले ना, सगळे जिंकले मीच हरले. बरं मतं तेवढेच राहिले, मतं डायव्हर्ट नाही झाले म्हणून मी हरले. ते गणित बसलं नाही. मला निवडणुकीच्या 4-5व्या दिवशीच कळलं होतं. पण मी विचार केला की आपण 10-20 आमदार निवडून आणू आणि आपण पक्षाचा सरकार आणू. आपला पक्ष आपली काय भूमिका ठेवायची भविष्यात ते ठरवेल आणि मी ते केलं. आजही मला सगळ्या राज्यातून मागणी यायली आहे, पण यावेळी मी ती जरा गडबड करणार नाही. मी शक्य तेवढं इथेच थांबायचा प्रयत्न करतेय, कारण परिस्थिती आपली आता वेगळी आहे. विकासाच्या राजकारणावर मोहर लावा एवढीच विनंती मी तुम्हाला करणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सभा आहे 7 तारखेला. त्यांनी मागच्या वेळी सभा घेतली होती तेव्हा 2400 कोटी रुपये मंजूर केले होते आपल्या रेल्वेसाठी, आणि आता ते घेतील. तर माझी खूप अपेक्षा आहे की जे मागण्या मी त्यांच्या समोर पूर्ण देईन त्या मागण्या ते नक्कीच ते मंजूर करतील. त्यांनी फोन केला की ते दानपट्टा माझा वापस पाठवा. इतका बारीक लक्ष त्यांचं असतं. म्हणजे एवढं बारीक लक्ष असताना प्रधानमंत्र्यावर काम करायची या जिल्ह्याला भविष्यात संधी मिळेल का मला माहित नाही. मी एवढा असतील बाबा लोक प्रधानमंत्री होतीलही, काही ते ईश्वर करू असे नेते आमच्या जिल्ह्यात हो की त्यांनी तिथपर्यंतची उंची गाठो. परंतु मला पुन्हा प्रधानमंत्र्यावर काम करण्याची संधी, मला मोदीजी तिथे आणि मी इथे अशी संधी जिल्ह्याला मिळणार नाही. मला दिलेलं मत हे जिल्ह्याचा सन्मान वाढवणार असेल. मला मतदान म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला मतदान आहे. मला मतदान म्हणजे जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्याला मतदान आहे. मला मतदान म्हणजे या जिल्ह्याच्या एकोप्याला मतदान आहे. मला मतदान म्हणजे बीड जिल्ह्याच्या सन्मानाला, सगळ्या राज्याकडे जे आज लक्ष आहे की बीड जिल्ह्यात काय होणार आहे या सन्मानाला मतदान आहे. तुम्ही माझा सन्मान करणार की नाही? साधा प्रश्न आहे. मी कधी तुमचा अपमान केला? तुम्हाला वाटतं की पंकजा मुंडे उमेदवार झाल्यामुळे आमचा अपमान झाला? माझ्या तोंडातून कधी कधी अपशब्द निघाले, कधी अभद्र मी बोलले, कधी वाईट वागले, कधी मान खाली होईल असं वागले? कधीच नाही. माझ्या जीवनात मला आरशात तोंड बघता येऊ नये असं, आणि माझ्या बापाला वर स्वर्गात जाऊन डोळ्यात डोळे घालतात बघता येऊ नये असं काम माझ्या हातातून कधीच होणार नाही. मी जीवनामध्ये जे काम करते ते काम फक्त आणि फक्त मला एक अधुरी कहाणी पूर्ण करायची त्याच्यासाठी करते. माझी कहाणी 4 जूनला पूर्ण होण्यासाठी जाणार आहे. ज्या 4 जूनला मी माझ्या बाबांचा या हाताने अंतिम संस्कार केला त्याच 4 जूनला हा निकाल आहे. मनामध्ये खूप घालमेल आहे. मी यश अपयशाला घाबरत नाही, पण त्यांनी मला राजकारणात का आणलं असेल? 5 वर्षासाठी मला वेळ मागितला आणि 5 वर्षाच्या आधीच का निघून गेले असतील? 4 जूनला सत्काराच्या ऐवजी अंतिम संस्कार का झाला असेल? आणि मला मोदीजींनी तिकीट देऊन परत ते 4 जून निकालाचं तारीख का आली असेल? मी फार ईश्वराला मानते, मी फार ऊर्जांना मानते, मी फार प्रारब्धाला मानते. मला असं वाटतं की प्रारब्धामध्ये काहीतरी चांगलं लिहिलं असेल. जे त्यांचं राहून गेलंय ते तर मी विकासाच्या निमित्ताने केलंच आहे, पण जे काही छोटं मोठं या जिल्ह्यासाठी एक वळण देणारं काम मला करायचंय. जसं रोजगार देणारा एक प्रकल्प आणायचा आहे, एक मोठं हॉस्पिटल आणायचंय ज्याच्यामध्ये मोफत इलाज माझ्या जिल्ह्याच्या लोकांचे ऑपरेशन, कॅन्सरची ट्रीटमेंट सगळी व्हावी असं एक भव्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे पाहिजे. आणि त्या बरोबर या जिल्ह्याच्या ऊसतोड कामगारांचे प्रश्न कायमस्वरूपी मिटावे याच्यासाठी मला प्रयत्न करायचे. माझ्या हातात ते 10 वर्ष काम दिलं नाही म्हणून राहिलं ही खंत माझ्या मनामध्ये आहे, आणि ती खंत ते काम पूर्ण करूनच काढायची. तरी आता 34% भाववाढ देऊन ऊसतोड कामगारांना फार मोठा दिलासा आपण देऊ शकलेलो आहोत. सगळ्या गोष्टी मला या करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. हे आशीर्वाद प्लीज तुम्ही मला द्या. आशीर्वाद देताना बाकी काही बघू नका, फक्त या जिल्ह्याचं उज्ज्वल भविष्य बघा. बाकी सगळ्या गोष्टी होणारच आहे. मी कधीच कोणाला विरोध केला नाही, कधीच कुठल्या गोष्टीला रोखलं नाही, कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. तुम्ही सुद्धा करणार नाही तशी अपेक्षा आहे. डोक्यात राख घालून घेण्यापेक्षा या जिल्ह्याच्या भविष्याच्या विचारांची भस्म आपल्या डोक्याला लावा. राख आणि भस्मात फरक असतो. राख ही सर्व उद्ध्वस्त झाल्यानंतर तयार होते, भस्म हे सर्व अर्पण केल्यानंतर तयार होतं. मी माझ्या जीवनातले सुंदर क्षण, मी माझ्या जीवनातले उमेदीचे वर्ष हे राजकारणाला देऊन, समाजकारणाला देऊन माझ्या आयुष्याचं भस्म तयार केलंय. त्याचा विकास तुमच्या डोक्याला लागला पाहिजे. तो कोणत्याही, ज्याच्या गळ्यात भगवा आहे, ज्याच्या गळ्यात हिरवा आहे, ज्याच्या गळ्यात पिवळा आहे, ज्याच्या गळ्यात निळा आहे, त्या सर्वांच्या डोक्याला ते लागला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते, आणि लीड द्याल, इज्जत ठेवाल अशी
अपेक्षा व्यक्त करते, तो माझा अधिकार आहे. माझ्या इज्जतीत तुमची इज्जत आहे. आज मी 1,71,000 मतांनी प्रीतमताई निवडून आलेले आहेत. तेव्हा आमच्याकडे सगळे पक्ष नव्हते, तरी आम्ही निवडून आलो. आता सगळे पक्षही आले आहेत आणि आता शक्ती आहे, सरकार आलेलं आहे, देशात सरकार येणार आहे. 350 खासदार आमचे येणार. 3.5 खासदार ज्यांचे येणार त्यांच्या मागे कशाला उभं राहता? त्यांनी फक्त इथे निवडणुका लढल्यात. इथल्या लोकांची लढाई कधीच लढली नाही. इथल्या लोकांना रोजगार दिले नाही. इथल्या लोकांना कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. सगळे रोजगार, सगळा विकास स्वतःच्या मतदारसंघात घेऊन गेले. फक्त राजकारण माझ्या जिल्ह्यात ठेवून गेले. हा राजकारणाचा गाळ साफ करायची वेळ आहे. जलयुक्त शिवारमध्ये जसं खोलीकरण, रुंदीकरण केलं तसं आपल्या मनाच्या खोलीकरण करा, आपल्या मनाचं रुंदीकरण करा आणि हे जातीपातीचा गाळ धुवून टाका आणि या जिल्ह्यामध्ये चमत्कार घडवून आणा असं आव्हान करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.